तो चलिए शुरू करते हैं। बस आम्ही असंच फिरत चाललो होतो तर आम्हाला अरे कहना क्या चाहते हो? शिव ठाकरे यांचे पोस्टर दिसले. नंतर आम्ही पण म्हटलं की चला आपण भेटूनच जाऊ. तर हे माझी वाईफ खूप एक्सायटेड होती. मुलगा आणि वाईफ पण एक्सायटेड होते. शिव ठाकरेंनी स्पेशल यांना तिघांना बोलवलं होतं. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. कारण की ते येणार होते म्हणून. हा पण याला पण स्पेशली बोलवलेला आहे. आम्ही वेट करत होतो शिव ठाकरे यांचा. बाजूंनी मला बघून फटाके वगैरे फोडले. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? त्यानंतर शिव ठाकरे आले. पहिले माझ्यासाठी फटाके फोडले. शिव ठाकरे हे विचार करत होते की मी गाडी कुठे पार्क करू. तर त्यांना जसं मी दिसलो तसे त्यांनी फटाके बंद झाल्यानंतर त्यांनी लगेच कार समोर घेऊन माझ्या एक्झॅक्ट समोर कार उभी केली आणि मला भेटायला आले. हे बघा किती एक्साइटेड आहे मला भेटण्यासाठी. मी तिथे नाही गेलो पण ते मला भेटायला एवढे गर्दीतून आले होते. हे बघा मी इथेच आहे उभा पण मी तिथून हटलो नाही. त्यांनी मला भेटायला एवढ्या लोकांना सेल्फी वगैरे दिली. नंतर मला भेटायला परत आले. रुको जरा सबर करो. बोला धक्का मुक्की नाही करण्यासाठी आपण काही पण करू शकतो. हे बघा स्वतः माझ्याजवळ आले. त्यांनी बाकीच्यांना इकडे केला. बघा मला कसं बघितलं त्यांनी आणि डायरेक्टली सेल्फी घेऊन मला म्हटलं की थांब मी सेल्फी घेतो बघून घ्या. असा सेल्फी घेतला. मग हे थोडासा मुवमेंट मी कॅप्चर करून ठेवला त्यांना आठवणीसाठी की माझ्यासोबत त्यांना सेल्फी भेटलेली आहे. त्यांनी आपले शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. ट्रॉफी दिली दाखवली आणि तिथे त्यांना फेटा वगैरे बांधण्यात आला होता. हे सर्व कवर नगरमध्ये घडलं. कवर नगरमध्ये त्यांचं ग्रँड एंट्री झाली होती आणि इथे त्यांचा सत्कार वगैरे केला लोकांनी. माझा केला पण मी हे कॅप्चर केला नाही आहे. त्याच्यानंतर स्पेशली माझ्या वाईफला त्यांनी इन्व्हाइट केलं की तुम्ही पण स्टेजवर या आणि माझ्या मुलाला पण. कारण की माझी वाईफ खूप मोठी सेलिब्रिटी आहे आणि माझा मुलगा पण. हा याला नाही बोलवलं म्हणून हा नाराज होतील असं. माझ्या वाईफला फटाके वगैरेचा भीती वाटते म्हणून तिने संपल्यानंतर प्रयत्न करत होती की वर जायचं. त्यानंतर तिला खूप आग्रह केला. आग्रह केल्यानंतर ती म्हणाली की ठीक आहे मी जाते वर. तिने खूप प्रयत्न केला इथूनच पण शिव ठाकरेंचं लक्ष नव्हतं. मोबाईल आडवा तिडवा केला तरी पण ते काही जमलं नाही. तर शेवटी शिव ठाकरेंनी की खूप आग्रह केला माझ्या वाईफला
आणि माझ्या लहान मुलाला तर त्यांनी मग डायरेक्टली स्टेजवर गेले. हे बघा चालले वर. एक सेकंड स्पेशल इन्व्हिटेशन होतं या दोघांना. मग त्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढले. बघा किती छान छान पोज दिले शिव ठाकरेजीने. माझा मुलगा म्हणे मी जात नाही बाप्पा. ठीक आहे. मग त्याचंच एका पोस्टरसोबत त्याचं पण सेल्फी घेऊन घेतला. पार्ट ऑफ द जोक असं काहीच झालं नाही आहे. बस आम्ही फॅन आहो शिव ठाकरेचं. The 50 त्यांनी जिंकले आहे आणि ते ट्रॉफी आम्हाला बघायची होती आणि सोबत शिव ठाकरेला बघायचं होतं. तर आम्ही पूर्ण फॅमिली त्याचे खूप मोठे फॅन आहोत. म्हणून आम्ही त्यांना भेटायला उपाशी तापाशी मी ऑफिसमधून आलो आणि लगेच त्यांना भेटायसाठी आम्ही निघालो. माझे दोन्ही मुलं त्याचे फॅन आहे. वाईफ ही पण आहे आणि तो खूप 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 चांगला माणूस आहे. स्वभावाने पण खूप छान आहे. असं वाटत नाही की तो एवढा मोठा सेलिब्रिटी आहे. आमच्यासोबत तो खूप चांगला वागला आणि हे ट्रॉफी पूर्ण अमरावतीसाठी आहे आणि तो स्पेशली तेवढं वेळ काढून अमरावतीच्या लोकांना म्हणजे त्याच्याच लोकांना भेटायला आला आणि त्यांनी खूप एन्जॉय केला. आणि एकाला पण असं नाही की सेल्फी दिली नाही म्हणून. सर्वांना स्वतःच्या हाताने सेल्फी काढून फोन घेऊन अर्ध्या लोकांनी तर मग आम्ही निघालो आणि शिव ठाकरेंनी पूर्ण अमरावतीमध्ये जल्लोष केला. त्यांचे फॅन पण त्यांच्यासोबत होते पण आम्हाला घरी जायचं होतं म्हणून आम्ही घरच्यासाठी निघालो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे की मी काय माहिती केव्हा बनवणार तर टाकणार. बाय.